नमस्कार मंडळी. इकडे अमेरिकेत मी कुठली कणिक वापरते ते तुम्हाला आज सांगते. लक्ष्मीची कणिक आहे ती मी वापरत असते किंवा मग सुजाता गोल्डचा जो हा आटा आहे, हा वापरत असते. आणि इकडे आशीर्वाद ब्रँडचा सुद्धा मी आधी आटा वापरून बघितलेला आहे. तसंच इतरसुद्धा ब्रँड वापरून बघितलेले आहेत. पण हे जे 2 ब्रँड आहेत, लक्ष्मी आणि सुजाता गोल्ड, यापैकी एखादाच आता आलटून-पालटून आणत असते. आणि ही जी कणिक आहे ती आपल्या स्टीलच्या मोठ्या अशा डब्यामध्ये मी स्टोअर करून ठेवलेली आहे. या कणकेमध्ये थोडंसं सोयाबीनचं पीठ मी घालत असते आणि हे जे सोयाबीनचं पीठ आहे, हे सुद्धा इंडियन स्टोअरमध्येच मिळतं. आधी कणिक घेतली, त्यामध्ये थोडंसं सोयाबीनचं पीठ घातलं, त्यानंतर त्यामध्ये 1 पळीबरोबर तेल घातलं, थोडंसं मीठ घातलं आणि ही कणिक अशा प्रकारे मळून छान घेतलेली आहे. ही कणिक मला आता फुलक्यांसाठी मळायची आहे, म्हणून ही खूप घट्ट पण करायची नाही आहे आणि खूप अशी पातळ पण करायची नाही आहे. आणि या कणकेमध्ये मी बरोबर 1.5 पळी तेल घातलेलं आहे. त्यामुळे फुलके करताना मी आता आतून या कणकेला तेल लावणार नाही आहे. एवढ्या तेलातच मी आता हे फुलके करणार आहे. आणि जर घडीची पोळी करायची असेल, तर ही कणिक अजून थोडीशी सैल भिजवून दोन्ही जेव्हा आपण घडी करतो त्याच्या आतून मी तेल लावत असते. पण शक्यतो मी फुलकेच करत असते. आणि अशा प्रकारे छान असे या कणकेचे फुलके तयार होतात. जेव्हा आपण सगळा स्वयंपाक करून ठेवला की गरम-गरम फुलके आम्ही इथे करत असतो. आणि हे फुलके पण छान असे मऊ होतात, कारण ही कणिक खूप चांगली आहे. जर पुरणाची पोळी या कणकेची करायची असेल, तर पुरणाच्या पोळीसाठी सुद्धा ही कणिक तेल आणि पाणी लावून 1-1.5 तास आधी भिजवून ठेवते. आणि पुरणाच्या पोळीसाठी ही कणिक वापरताना आधी बारीक चाळणीने ही चाळून घेत असते. त्यामुळे पुरणपोळी या कणकेची खूप छान होते. आणि आता हे जे फुलके केले आहेत, हे सुद्धा 15 मिनटं ही जी कणिक आहे ती आधी भिजवून ठेवली होते. त्यामुळे असे मऊ असे छान हे फुलके तयार झालेले आहेत. तुम्हाला जर आणायचे असेल, तर या दोन्ही ब्रँडच्या कणिक तुम्ही आणून बघा आणि नक्कीच तुम्हाला मऊ असे फुलके किंवा मऊ अशी चपाती याची तुम्हाला करता येईल. धन्यवाद.